आणि लाडक्या बहिणी तुमच्यासोबत सेल्फी काढतायत, तुम्हाला भेटतायत, आपुलकीने हाक देतायत, हे सगळं किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी? हे प्रेम आहे, हे प्रेम, हे लाडक्या बहिणींचं प्रेम आहे, लाडक्या भावांचं प्रेम आहे. हे प्रेम बघितल्यानंतर एक समाधान वाटतं की जे काही आपण 2.5 वर्षामध्ये काम केलं, विकासाचे प्रकल्प केले, या सर्व गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना केल्या, त्याचे फलित आहे असं वाटतं. खरं तर माझा समाज आहे, याला मुख्य प्रवाहामध्ये आणणं सुद्धा तितकं गरजेचं आहे आणि त्यांना साक्षर करणं, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचं आहे. तुम्ही यांना काय सांगू इच्छिता? बाबासाहेबांनी एकच सांगितलं, शिका, संघटित व संघर्ष करा. शिक्षणाला महत्त्व दिलं बाबासाहेबांनी आणि म्हणून शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने देखील अनेक योजना केल्या. सगळे साक्षर झाले पाहिजे, स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका राज्य सरकार केली. शेवटचा प्रश्न, विरोधक कायम तुमच्यावर टीका करत असता, मात्र तुम्ही टीकेला टीकेतून नाही तर कामातून उत्तर देत असता. हे विरोधक आज देखील टीका करतायत, हिंदू मिलच्या कामासाठी निधी नाहीये, बरीच टीका टिप्पणी तुमच्यावर. विरोधकांना सद्बुद्धी द्यावी आणि बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे, बाबासाहेबांच्या संविधानामुळे राज्याचा कारभार, देशाचा कारभार आपण करतो. त्यामुळे बाबासाहेबांच्या स्मारकासाठी पैसे कमी पडतात असं म्हणणं किती दुर्दैवी आहे. आणि म्हणून विरोधकांना ही टीका करण्याची सवय, आम्ही आमचं काम करत राहू. बाबासाहेबांचं स्मारक जगात सगळ्यात उत्तम तयार बातचीत केल्याबद्दल आपण पाहतो ही सगळी दृश्य स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे ज्या ठिकाणी भीम अनुयायांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पाहणी करतायत आणि स्वतः उपमुख्यमंत्री या सगळ्या अनुयायांना भेटतात सुद्धा. आपण पाहतोय की आता नुकतीच त्यांनी हिंदू मिलची पाहणी केलेली, यानंतर आता जे अनुयायी आहेत त्यांची सुद्धा ते प्रत्यक्ष भेट घेत आहेत, त्या ठिकाणी पोहोचतायत ज्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींचं भावांचं हे प्रेम आहे असं सुद्धा म्हणतात. एकंदरीतच आपण पाहतोय की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या दिनाचं औचित्य साधून सर्व नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत.